रसिक श्रोते हो, दर्शक हो, मित्र हो, मार्मिक समाजच्या माध्यमातून सांपत्तिक व आर्थिक जागृतीसाठी त्याचबरोबर साक्षरतेसाठी अर्थविषयक मालिकेमध्ये आपण संवाद साधत आहोत. पंढरपूरचे सुप्रसिद्ध व अनुभवी कर सल्लागार माननीय प्राध्यापक श्री पवन शाह यांच्याशी. पवनजी, या अर्थविषयक मालिकेमध्ये आमचा तिसरा प्रश्न असा आहे, आपल्या व्यक्तिगत जीवनामध्ये एखाद्या सामान्य व्यक्तीपासून मोठमोठ्या उद्योजकापर्यंत प्रत्येकाने सुरक्षितपणे गुंतवणूक कशी करावी ती आम्हाला जरा या निमित्तानं सांगा. मनुष्य जन्माला आल्यापासून मरेपर्यंत पैसा हा आवश्यक आहे. आता अलीकडच्या काळामध्ये जेवढी कमाई आहे त्यापेक्षा महागाई वाढत असल्यामुळं किंवा रेट वाढत असल्यामुळं आपल्याला आपल्या उत्पन्नातून किमान 10 ते 15% गुंतवणूक कितीही कमाई असो, 1 रुपये जरी तुमची कमाई असली तरीसुद्धा 15 पैसे तुम्ही बाजूला काढून ठेवणं आवश्यक आहे. किमान 10 ते कमाल 15% तुम्ही केले पाहिजे गुंतवणूक. कारण भविष्य काळामध्ये ते तुम्हाला उपयोगी आहे याचं ज्ञान आपल्याला मनुष्य स्वभावामध्ये कळून लागलेलं आहे. पूर्वी तीची सोय नव्हती किंवा तसा विचारसरणी नव्हती, पण अलीकडच्या काळामध्ये मनुष्याला, सामान्य मनुष्य जरी असला तरी बचत करणं आवश्यक आहे. आणि जो बचत करत नाही त्याला प्रत्येक वेळेला कर्जबाजारी राहावं लागतं आणि सरकारवर अवलंबून राहावं लागतं आणि आम्हाला ह्याच्या सवलती द्या, त्याच्या सवलती द्या, हे गाऱ्हाणं सरकार पुढं मानावं लागतं. परंतु प्रत्येक मनुष्याने स्वतःच्या स्वभावानुसार किंवा स्वतःच्या मानसिकतेनुसार उत्पन्न हे मिळवतो. गरीबसुद्धा उत्पन्न मिळवतो आणि श्रीमंत सुद्धा मिळवतो. पण पैशाचं नियोजन योग्य पद्धतीने जो करतो तोच खरं पुढं श्रीमंत होतो. म्हणून पैशाचं नियोजन करताना पैशाला पैसा कसा लागेल हे महत्वाचं आहे. समजा एखादी तुम्ही बचत केलेली आहे तर त्या बचतीचं उत्पन्न किती मिळतं व्याजाच्या रूपानं किंवा डिव्हिडंडच्या रूपानं ते पाहणं आवश्यक आहे. जर कमी होत असेल तर लगेचच तो पॅटर्न बदलून दुसऱ्या पॅटर्नमध्ये गुंतवणूक करणं आणि त्याच्यापासून उत्पन्न कसं मिळेल हे आवश्यक असतं. त्यासाठी सल्लागाराचा, कर सल्लागार किंवा म्युच्युअल फंड ॲडवायझर किंवा बचत गुंतवणूक करणारा जो ॲडवायझर आहे त्याचा सल्ला अवश्य घेणं आवश्यक आहे. एवढं मी इथं नमूद करतो. तरच त्या मनुष्याची मानसिकता फ्युचर प्लॅनिंग, नियोजन करण्याच्या दृष्टिकोनातून फार चांगली होऊ शकते. म्हणून बचत हे करणं आवश्यक आहे. म्हणून काय वेळेला सरकारला पैसा कमी पडला त्यावेळेला सरकारने प्रत्येक ठिकाणी बचत करण्यासाठी नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेट घ्या, पोस्टाची बचत करा, याच्यासाठी सरकारी यंत्रणा राबवली होती. साधारणतः तो काल आहे 1985 ते 2010 पर्यंत सरकारने कंपल्सरी कुठली गोष्ट असेल, इव्हन तुम्हाला कचेरीतून 7-12चं उत्तर करायचं असेल तरी 500-1000 रुपयाची बचत घेतल्याशिवाय तुम्हाला सर्टिफिकेट देत नव्हतं. एवढी वाईट परिस्थिती सरकारवर सुद्धा आली होती. परंतु मनमोहन सिंहांच्या काळापासून सरकारने लिबरेशन पॉलिसी वापरली. त्यामुळं मोनोपॉली जी होती ज्या उद्योगधंद्यामध्ये, पूर्णपणे ती मोनोपॉली ज्या वेळेला सरकारने कमी केली त्यानंतर मग गव्हर्नमेंटचं सुद्धा अर्थव्यवस्थेचं बजेट जे बिघडलेलं होतं ते नियंत्रणात आलं. हेच तर सामान्य मनुष्य आहे. सामान्य मनुष्याने सुद्धा अर्थव्यवस्थेचं बजेट बिघडू नये म्हणून थोडंसं सुरुवातीला मनावर संयम किंवा खर्चावर संयम ठेवून बचत केली तरच त्याचा बचतीचा फायदा आपल्याला उत्तरार्धामध्ये भविष्यामध्ये आपल्याला त्याचा उपयोग होऊ शकतो. त्यातून तुम्हाला पाहिजे ते अचिव्हमेंट करण्याच्या दृष्टिकोनातून अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा योजना 2010 नंतर मार्केटला आलेल्या. म्हणजे आपण जरी रुपया कमवला तर त्यातून किमान 10 पैसे म्हणजे 10% ते 15% आपण ही भविष्यासाठी गुंतवणूक करणं गरजेचं आहे. परंतु त्याच वेळेस त्या गुंतवणुकीचा परतावा जर कमी येत असेल तर ती गुंतवणूक बदलली पाहिजे. असं अतिशय छान आणि मोलाचा सल्ला पवनजींनी आता आपण सर्वांना दिला. धन्यवाद पवनजी. थँक्यू.